वर्ष न थांबता दिवस रात्र एक करून माझा पूर्ण परिवार तुमच्यासाठी झटत होतं. मी कधी कोणाचं मयत सोडलं नाही, कोणाचं दुःख सोडलं नाही, आजारपण सोडलं नाही, कुठले पेशंट सोडले नाही. अहो रात्र तुमच्यासाठी दिवस रात्र एक केला. मी माझ्या परिवाराचा विचार केला नाही, माझ्या मुलाबाळांचा विचार केला नाही. फक्त मी माझ्या दिघावासियांसाठी झटलो. आणि माझ्या दिघावासियांसाठी आज जो काही निकाल आला आहे की आपल्याला चिटिंग करून आपल्याला फसवण्यात आलं होतं. आपल्याला मशीनमधनं काहीतरी गडबडी असू शकते. त्यामुळे आपण या गोष्टींकडे गांभीर्याने न घेता आपण आपल्या देशाचा कायदा पाळला पाहिजे, आपल्या देशाचं संविधान पाळलं पाहिजे आणि आपल्या संविधानाच्या माध्यमातून जो काही निर्णय आला तो स्वीकार पण केला पाहिजे. कारण या निकालामधनं आपल्याला बरंचसं शिकण्यासारखं आहे, बरंचसं घेण्यासारखं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम सांगेन की आपण देखील आपल्या कार्यकर्त्यांनी जी काय मेहनत घेतली, अहोरात्र मेहनत घेतली, गेले 15-20 दिवस आपण आपल्या परिवाराचा विचार केला नाही. माझ्यासाठी संपूर्ण पॅनल क्रमांक 1 आणि पॅनल क्रमांक 2 त्या सर्व रहिवासी ईश्वरनगर, रामनगर, विष्णुनगर, पंढरीनगर, इल्टनपाडा, कन्हैयानगर, सुभाषनगर, यादवनगरपर्यंत पॅनल क्रमांक 1, पॅनल क्रमांक 2 गणपतीपाडा असेल, फुलेनगर, सावित्रीनगर, गणेशनगर, आंबेडकर नगर, साठेनगर, दिघागाव, पूर्व पश्चिम, संजयनगर, नामदेवनगर, चिंचपाडा येथील सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या कोणाच्याही मेहनतीला शंका घेण्यासारखं नाही. मी असं समजेन माझा टाईम खराब होत